युद्धामध्ये कोण मारला जाणार आहे, शेवटी विजय कोणाचा होणार हे ठरलेलं आहे बरं का. परंतु तरी सुद्धा धृतराष्ट्राला काय वाटते की आपला विजय व्हावा. विजय कोणाचा होईल असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये? मला एक सांगा तुम्ही. ठीक आहे, एका ठिकाणी न्याय आहे, नीती आहे आणि एका ठिकाणी अन्याय आहे. पण अन्यायाच्या बाजूने हजारो लोक आहेत. व्यावहारिक दृष्टी परंतु त्याचा तात्पुरता विजय झाल्यासारखा वाटेल, पण नीती सुरेल का होत्या ना. आणि ज्याच्या ठिकाणी नीती होती त्याचाच विजय होईल. ज्याच्या ठिकाणी न्याय आहे त्याच्या ठिकाणी विजय होईल. आणि असा असणारा भगवान परमात्मा कुणाची बाजू घेईल? अन्यायाची बाजू घेईल का? घेणार नाही. अरे तू बाजू घेण्याकरता कुणाची बाजू घेईल? न्यायाची घेईल, सदाचाराची, विचाराची घेईल. अन्यायाची बाजू कधी देऊ घेतल्या बरं का. थोडा वेळ आहे. भगवान के दरबार में देर नहीं. वाट बघायला लागते न्यायाची कधी कधी. कधी कधी काही वेळेला मला एक सांगा तुम्ही, काही वेळेला ते चांगला असताना सुद्धा ऐन वेळेला काय म्हणतो आपण माहित आहे का? एखादी गावामध्ये बघा काहीच करत नाही काही लोक, पण त्यांच्या घरामध्ये श्रीमंती भरपूर असते. बघा हो, लुटून मारणार तर त्यांचं जीवन कसं मजेत चाललंय बघा. आणि मी काबडकट रात्रंदिवस करतो. आपण त्याची तपास म्हणजे बरोबर करायला प्रयत्न करतो. ह्याचं कारण काय? की त्याच्या पूर्वजन्मेचा भाग आहे. तो संचिताने मिळाले भोग आहे. लक्षात ते भोगणार. जरी चोर असला, जरी वाईट असला, पूर्वजन्मीचा संचित असला तर तो आमच्यावर बसून जेवणार. मग काय चालू इकडून आलं होतं कसं तुम्ही चढवत होतो, पण ते सगळं तुम्ही घालवण्यासाठी तुम्ही चालतो. अशा गोष्टी असतात. काय मला सांगायचं आहे, तसं धृतराष्ट्राच्या ठिकाणी जो मोहाच्या पोटी विचारतो की माझी पुढे काय करतो, एक आशा असते. ठीक आहे. आणि शेवटी पुढे गेलं जे घडायचं ते मला सगळ्या गोष्टी मला वाटतं वेळ भविष्यात कमी आपल्याकडे. आणखी थोडाच वेळ मला वाटतं आपल्याला कीर्तन करायचं आहे. त्यामुळे आणि दिवसभराचा एक भाग सगळ्यांच्या पाठीमागे. आजचा दिवस म्हणजे कसा दर्शकीचा दिवस, कारण त्याच्यामध्ये इतरांच्या बरोबर तुमची गाडीवर वेळेची ओळख कसं आपलं सगळ्यांचं औषध सगळे होतेच ना. मग त्याच्यासाठी सुद्धा वेळ द्यावी लागते आपल्याला कधी कधी. त्यामुळे पुन्हा थोडा वेळ झाला, बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि वेळेअभावी आपल्याला सगळ्या गोष्टी वेळेत करणं गरजेचं आहे. पुढचा कार्यक्रम सुद्धा 8 ते 10 असा आहे. पत्रिकेत चुकून काही तसं झालं. त्यामुळं मी तुमच्यावर दूर असल्यामुळं मला माझं शरीर एवढा तुमच्यासारखं काम देत नाही. तुम्ही शरीर मला म्हणता एवढं कसं काय बाद झालं, एवढं कसं काय बाद झालं. मला पैशाचा हाव फार असल्यामुळे बाद झालं. काय सांगतो आपण काय सांगतो कशामुळे बाद होतं पाठवलं. आता शरीरच काम देत नाही. काय काय वेळेला हा भाग असतो कधीतरी. तर असं काय असत नाही. काही झालेल्या गोष्टी या पूर्ण माझं शरीर काय वेळा 40 वर्षापर्यंत शरीर आपल्याला चांगली साथ देते. आणि 40 वर्षांचं शरीर आपण सांभाळलं ते बरं का. म्हणून जो हे सकल सिद्ध आहे, हात चालावया पाय, तो आपली सोयी पैसे याचे जायचं नको. याचे लक्ष पहिल्या अध्यायातला होता काय. आणि त्या अध्यायात आपल्या त्या श्लोकाची बोलण्यासाठी आपण प्रयत्न केले. बऱ्याचशा काही एकोणपेक्षा गोष्टी पटवून द्यायचा प्रयत्न केला. वेळ अपुरी आहे पाहिजे. जेवढं पाहिजे पण आपल्याला त्याच्यामध्ये आता सांगता येण्याची वेळ अपुरी आहे. झालेली सेवा तुम्हाला सज्जनाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊलीच्या चरणी अर्पण करून तुम्हाला सर्व सज्जनांच्या सर्वांच्या चरणी लिहित होतो. आणि एकच कुंडली भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत तुकाराम महाराज की जय. आकाश विश्वात्मके देवी येणे वाकेले दोषावे, दोषोनी बदलावे बसावे दानवे. देवांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी कीर्ती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जे वाचे तो ते लाभो प्राणी जात. ईश्वर निष्ठांची मांदियाळे अनवरत चला कल्पतरूंचे आरव. चिंतना चिंतामणीचे गाव दिवसांचे चंद्रमे दयालाच मार्तंड. ते सर्वाय सदाजन सोयरे होतो. पूर्ण होनी तिनी लोकी आदिपुरखी अखंडित. अनिकंतोपजीवी विशेषी लोकी दुष्टात्मने म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान बसावो. देवरे ज्ञानदेव सुख्या झाला. देव सुख्या झाला. सुख्या झाला. गोदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत तुकाराम महाराज की जय. भक्त हनुमान की जय. श्री गुरु महाराज की जय. सब संतन की जय हो.
ज्ञानदेवता